गाईस, तर आपण आज बघणार आहोत माझ्या गावातल्या समर वेकेशन्समधल्या सुट्ट्या कशा जातात. आणि आज आपण काजूच्या बागेत आल्या आपल्याला आता काजू दिसले तिकडे. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा किती मस्त आहेत. जे काजूची झाडं पण खूप जास्त आहेत आणि काजू पण खूप आहेत. तर आपल्याला आज पूर्ण गोळा करायचं. हाय, आज मी आणि माझी मम्मी पण असणार आहे ब्लॉग. आणि ही माझी दीदी. हाय. चला तर आता काजू शोधायच्या कामाला सुरुवात करूया. आता काजू भेटलेत आपल्याला. आता ह्यांना झाडावरतून काढायचे. तर हे बघा मित्रांनो, हा आहे काजूचा फळ. हा आपण आता काढूया. हे बघा काजू भेटला. अजून एक काजू भेटला आहे, पण तो खूप काजू गोळा करून झालेत. अजून गोळा करायचे. मी आता माझ्या मम्मीच्या आत्याच्या गावात आहे. कमेंट करा तुम्ही आता कोणाच्या गावात आहात समर वेकेशन्समध्ये. आपल्याला अजून एक भेटला आहे काजू. बघा किती मोठे मोठे झाड आहेत काजू. हे बघा अजून एक काजू सापडला. हे बघा इकडे जा बाल्टी. रवीना दीदी मोठ्या काठीने सगळे काजू पाडत आहे. बघा ते बघा गाईज, वरती पेरू लागलाय. निघतच नाही येतो. होतो का आजच्या बघ तुला मग जरा वेळेला होतो ग. 2 आणि हा आताच एक पाडलाय. 3 पाडलाय. ॲक्च्युली इकडे खूप जास्त ऊन आहे, तर मी एका कोपऱ्यामध्ये गपचूप जाऊन बसते आणि तुमच्याबरोबर थोडंसं डिस्कस. गावाला आल्यानंतर कोणाला मज्जा येत नाही. आता मी फक्त माझ्या मम्मीच्या आत्याच्या गावी आहे. थोड्या वेळानंतर आम्ही हे काजू गोळा करणार, घरी जाऊन जेवणार. तिकडून मग ST पकडून माझ्या मम्मीच्या गावाला जाणार, आमच्या आंब्याच्या शेतात. तिकडे जाऊया आणि आम्हाला जर धरणाकडे जायला होईल तर तिकडे पण जाऊ. हा विलेज ब्लॉगचा फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्ट मी माझ्या मम्मीच्या गावाला बनवेल. होप्सो मी दाजीपूरला पण एक ब्लॉग बनवेल. बट लेट्स सी. आत्ताच्या ब्लॉगमध्ये मजा घ्या बस. हे बघा दीदीचे फक्त 1-2 जंपने किती सगळे काजू पडलेत. थँक्स टू दीदी. तर आता काजूचे फळं आणि वरचा काजू वेगळं करत आहेत. हे काजूचे फळं आहेत आणि हे काजूचे. गाईस, तर आपण आज बघणार आहोत माझ्या गावातल्या समर वेकेशन्समधल्या सुट्ट्या कशा जातात. आणि आज आपण काजूच्या बागेत आलोय. हां, चला तर काजू शोधायला जाऊया. आज मी आणि माझी मम्मी पण असणार आहे ब्लॉगमध्ये आणि खूप सगळे लोक. ही माझी दीदी. हाय. चला तर आता काजू शोधायच्या कामाला सुरुवात करूया. आता काजू भेटलेत आपल्याला. आता ह्यांना झाडावरतून काढायचे. तर हे बघा मित्रांनो, हा आहे काजूचा फळ. हा आपण आता काढूया. हे बघा काजू भेटला. काजू गोळा करून झालेत. अजून गोळा करायचे. अजून एक काजू भेटला आहे, पण तो खूप आत्याच्या गावात आहे. कमेंट करा तुम्ही आता कोणाच्या गावात आहात समर वेकेशन. तुम्हाला खूप मोठा झाड सापडलाय काजूचा. थांबा तुम्हाला दाखवते. बघा किती मोठे मोठे. अजून एक भेटलाय काजू. हे बघा अजून एक काजू सापडला. रवीना दीदी मोठ्या सगळे काजू पाडत आहे. बघा हे बघा. इकडे जा बाल्टी. काम केल्यानंतर माझा घसा खूप जास्त सुकला आहे, तर मी आता पाणी पियायला चालली आहे. गावाला आल्यानंतर कोणाला मज्जा येत नाही. आता मी फक्त माझ्या मम्मीच्या आत्याच्या गावी आहे. थोड्या वेळानंतर आम्ही हे काजू गोळा करणार, घरी जाऊन जेवणार. तिकडून मग ST पकडून माझ्या मम्मीच्या गावाला जाणार. तिकडे पण एक ब्लॉग बनवायचा आहे आमच्या आंब्याच्या शेतात. तिकडे जाऊया आणि आम्हाला जर धरणाकडे जायला होईल तर तिकडे पण जाऊ.
हा विलेज ब्लॉगचा फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्ट मी माझ्या मम्मीच्या गावाला बनवेल. होप सो मी दाजीपूरला पण एक ब्लॉग बनवेल. बट लेट सी. आत्ताच्या ब्लॉगमध्ये मजा घ्या बस. आईने ते सांगितलं त्याच्या मुताबिक इथे कोणी पण म्हणजे. तर गाईज आपण आता जात आहोत घरी आणि आपण जे पेरू तोडलेले त्यामधलाच एक पेरू. एवढे गोड पेरू आहेत ना, मला खूप आवडले. एकदम नरम नरम गोड आहेत, एकदम लाल येते बघा. जसं काय पुढे चालले आहेत तुम्हाला दाखवते. तर आता आपण सगळे चाललो आहे घरी. जे आपण पेरू काढलेले ते खाते मी. एकदम मस्त गोड गोड आहेत, छोटे आहेत. तुम्हाला दाखवते सगळे पुढे चालले आहेत. बघा बाई 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 बाई. कोणी जातात पाहिजेत द्यायला साधारण चप्पल मध्ये घाल. दिदी चप्पल सकाळ. आणि आज आपण काजूच्या बागेत आलोय. आले आले आपल्याला काजू दिसले तिकडे, दाखवते तुम्ही. हे बघा किती मस्त आहेत. हाय, आज मी आणि माझी मम्मी पण माझी दीदी. हाय. आता काजू भेटलेत आपल्याला. आता ह्यांना झाडावरतून काढायचं. चला तर आता काजू शोधायच्या कामाला सुरुवात करूया. तर हे बघा मित्रांनो, हा आहे काजूचा फळ. हा आपण आता काढूया. हे बघा काजू भेटला. अजून एक काजू भेटला आहे, पण तो खूप काजू गोळा करून झालेत, अजून गोळा करायचे. आपल्याला अजून एक भेटला आहे काजू. मी आता माझ्या मम्मीच्या आत्याच्या गावात आहे. कॉमेंट करा तुम्ही आता कोणाच्या गावात आहात समर वेकेशन्समध्ये. बघा किती मोठे मोठे झाड आहेत का. बघा अजून एक काजू सापडला. इकडे द्या. रवीना दीदी मोठ्या काठीने सगळे काजू पाडते. बघा हे बघ. इकडे द्या बाल्टी. गावाला आल्यानंतर कोणाला मज्जा येत नाही. आता मी फक्त माझ्या मम्मीच्या आत्याच्या गावी आहे. थोड्या वेळानंतर आम्ही हे काजू गोळा करणार, घरी जाऊन जेवणार. तिकडून मग ST पकडून माझ्या मम्मीच्या गावाला जाणार. तिकडे पण एक ब्लॉग बनवायचा आहे आमच्या आंब्याच्या शेतात. तिकडे जाऊया आणि आम्हाला जर धरणाकडे जायला होईल तर तिकडे पण जाऊ. हा विलेज ब्लॉगचा फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्ट मी माझ्या मम्मीच्या गावाला बनवेल. होप सो मी दाजीपूरला पण एक ब्लॉग बनवेल. बट लेट सी. आत्ताच्या ब्लॉगमध्ये मजा घ्या बस. आम्ही 2 बॉटल पाणी आणले. आईने ते सांगितलं त्याच्या मुताबिक इथे कोणी पण म्हणजे शेतात चोरी करायला येतात काजू वाजू. त्याच्यामुळे ते जोरात जोरात कुकाऱ्या मारतात, ज्याने कोणी चोरी करायला नको यायला काजू. तर जस्ट रवीना दीदीला पेरू दिसलाय काजूच्या बागेत. चला बघूया. ते बघा गाईज, वरती पेरू लागलाय. निघतच नाही येतो. होतो का आजच्या बघ तुला मग जरा वेळेला होतो ग. ते बघ 2 आणि हा आताच एक पाडलाय 3. खूपच जास्त म्हणजे कच्चा आहे आता, म्हणून तो निघत नाही. चांगला चान्स गवला. तरी 2 पेरू काढलेत आता. दाखवू पाडलंय. आणि तुम्हाला जर कुठला टॉपिक सुचत असेल तर ते पण सांगा. कॉमेंट्समध्ये सजेशन्स द्या. मी तुम्हाला जेवढं चांगलं होऊ शकेल तेवढे सगळे टॉपिक्स दाखवेल. धरणाकडे, आंबे आणि काय काय आपण करू ते सगळं. त्यासाठी थोड्या वेळ आणि तुम्ही सांगा नेक्स्ट टॉपिक आपण कशावरती बनवायचं, कारण की आपल्याकडे खूप जास्त टॉपिक. तुम्ही पण मला काही ना काही टॉपिक्सचे सजेशन्स द्या, ज्याने मी व्हिडिओज बनवू शकेल नवीनच ह्याच्यासारखे. आता जस्ट मला लाकडावरती लागलं आहे. एवढं काय नाही, बट जस्ट अ कट. व्हिडिओमध्ये दिसत नाही पण तरी. तर मी आता थोडेसे फोटोज काढणार आहे, ज्याने मी यूट्यूबवरती पोस्ट टाकू शकते. तर
तर मी तुम्हाला दाखवेल या व्हिडिओमध्ये. हे बघा, दीदीचे फक्त 1-2 जंपने किती सगळे काजू पडलेत. थँक्स टू दीदी. काजू, हे काजूचे फळं आणि हे काजू, काजूची बी. तर आता काजूची फळं आणि वरचा काजू वेगळं करत आहेत. काजूचे फळ आणि आणि हे सगळे काजूचे फळ आहेत आणि हे काजूचे बी आणि हे सगळे काढत आहेत. हॅलो गाईज, तर आपण आज बघणार आहोत माझ्या गावातल्या समर वेकेशन्समधल्या सुट्ट्या कशा जातात. आणि आज आपण काजूच्या बागेत आलोय. हां, चला तर काजू शोधायला जाऊया. आज मी आणि माझी मम्मी पण असणार आहे ब्लॉगमध्ये आणि खूप सगळे लोक. ही माझी दीदी. हाय. चला तर आता काजू शोधायच्या कामाला सुरुवात करूया. आता काजू भेटलेत आपल्याला, आता ह्यांना झाडावरतून काढायचे. तर हे बघा मित्रांनो, हा आहे काजूचा फळ. हा आपण आता काढूया. हे बघा, काजू भेटला. काजू गोळा करून झालेत, अजून गोळा करायचे. अजून एक काजू भेटलाय, पण तो खूप आत्याच्या गावात आहे. कमेंट करा तुम्ही आता कोणाच्या गावात आहात समर वेकेशन. का तुम्हाला खूप मोठा झाड सापडलाय काजूचा. थांबा तुम्हाला दाखवते. बघा किती मोठे मोठे. अजून एक भेटलाय काजू. हे बघा, अजून एक काजू सापडला. रवीना दीदी मोठ्या काठीने सगळे काजू पाडते. बघा, हे बघा. इकडे जा बाल्टी. काम केल्यानंतर माझा घसा खूप जास्त सुकलाय, तर मी आता पाणी पियायला चालली आहे. गावाला आल्यानंतर कोणाला मज्जा येत नाही. आता मी फक्त माझ्या मम्मीच्या आत्याच्या गावी आहे. थोड्या वेळानंतर आम्ही हे काजू गोळा करणार, घरी जाऊन जेवणार, तिकडून मग ST पकडून माझ्या मम्मीच्या गावाला जाणार. तिकडे पण एक ब्लॉग बनवायचा आहे आमच्या आंब्याच्या शेतात. तिकडे जाऊया आणि आम्हाला जर धरणाकडे जायला होईल तर तिकडे पण जाऊ. हा विलेज ब्लॉगचा फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्ट मी माझ्या मम्मीच्या गावाला बनवेल. होप्सो मी दाजीपूरला पण एक ब्लॉग बनवेल. बट लेट्स सी. आत्ताच्या ब्लॉगमध्ये मजा घ्या बस. आईने ते सांगितलं त्याच्या मुताबिक इथे कोणी पण म्हणजे शेतात चोरी करायला येतात काजू. त्याच्यामुळे ते जोरात जोरात कुकाऱ्या मारतात, ज्याने कोणी चोरी करायला नको यायला. जस्ट रवीना दीदीला पेरू दिसलाय काजूच्या बागेत. चला बघूया. ते बघा गाईज, वरती पेरू लागलाय. निघतच नाही येतो. होतो का आजच्या तुळा मग जरा वेळेला होतो का? तर म्हणजे कच्चा आहे आता, म्हणून तो निघत नाही. चांगला चान्स गवला. तरी 2 पेरू काढलेत. आता दाखवते. 2 आणि हा आताच एक पाडलाय. 3 पेरू पाडलाय. ॲक्च्युली इकडे खूप जास्त ऊन आहे, तर मी एका कोपऱ्यामध्ये गपचूप जाऊन बसते आणि तुमच्याबरोबर थोडंसं डिस्कस करते. तुम्ही कॉमेंट करा तुम्ही कुठल्या गावातून येतात. जर व्हिडिओ चांगली वाटत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब पण करा. आपण लोक झाडावर बसणार आहोत. हे बघा, इकडे बसणार थोड्या वेळ मी. आणि ॲज युजल मी आता थोडेसे फोटोज काढणार आहे, ज्याने मी यूट्यूबवरती पोस्ट टाकू शकते. तर मी तुम्हाला दाखवेल या व्हिडिओमध्ये. हे बघा, दीदीचे फक्त 1-2 जंपने किती सगळे काजू पडलेत. थँक्स टू दीदी. तर आता काजूची फळं आणि वरचा काजू वेगळं करत आहेत. चला बघूया. हे काजूचे फळ आहेत आणि हे काजूचे बी आणि हे सगळे काढत आहेत. तर आता आपण सगळे चाललोय घरी.
जे आपण पेरू काढलेलं ते खाते मी. एकदम मस्त गोड गोड आहेत. छोटे आहेत, तुम्हाला दाखवते सगळे पुढे चालले आहेत. तर गाईज आपण आता जात आहोत घरी आणि आपण जे पेरू तोडलेले त्यामधलाच एक पेरू. एवढे गोड पेरू आहेत ना, मला खूप आवडले. एकदम नरम नरम गोड आहेत, एकदम लाल येते बघा. जसं काय पुढे चालले आहेत, तुम्हाला दाखवते. हे बघा, बाई 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 बाई. कोणी जातात पाहिजेत द्यायला तर गाईज आपण आता जात आहोत घरी आणि आपण जे पेरू तोडलेले त्यामधलाच एक पेरू. एवढे गोड पेरू आहेत ना, मला खूप आवडले. एकदम नरम नरम गोड आहेत, एकदम लाल येते बघा. जसं काय पुढे चालले आहेत,